नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना नवमी कक्षायाः यः पाठः अस्ति अमरकोशः तस्य पाठस्य भाषाभ्यासः अद्य वयं द्रक्ष्यामः। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। प्रथमः प्रश्नः अस्ति एकवाक्येन उत्तरत। तर पहिला प्रश्न आहे एकवाक्येन उत्तरत। एक वाक्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे। कोशाः किमर्थम् आवश्यकाः? कोश कशासाठी आवश्यक आहेत? तर सर्वेषां शास्त्राणाम् अध्ययनार्थं कोशाः आवश्यकाः असं त्याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोशः नाम किं? तर त्याचं उत्तर असं आहे कोशः नाम संग्रहः। पुढचा प्रश्न कः अमरकोशस्य रचयिता? त्याचं उत्तर अमरसिंहः नाम पंडितः अमरकोशस्य रचयिता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमरकोशस्य कंठस्थीकरणं कस्मात् सुलभं? तर त्याचं उत्तर असं आहे अमरकोशः पद्यमयः गेयः च अतः तस्य कंठस्थीकरणं सुलभं। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे अमरकोशे कति श्लोकाः सन्ति? त्याचं उत्तर अमरकोशे उपसार्धसहस्रं श्लोकाः सन्ति। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अमरकोशस्य किम् अन्यत् नामद्वयं? त्याचं उत्तर त्रिकाण्डकोशः नामलिंगानुशासनम् एतत् अमरकोशस्य अन्यत् नामद्वयं। तर आपला पहिला प्रश्न झालेला आहे। अपरः प्रश्नः अस्ति माध्यमभाषया लिखत। तर यामध्ये तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे। प्रश्न आहे बघा अमरकोश कंठस्थीकरणेन के लाभाः भवन्ति? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सगळ्यात आधी तुम्हाला प्रस्तावना करावी लागणार आहे। तर प्रश्न कसा आहे आपला की अमरकोश याच्या पाठांतराने तुम्हाला काय लाभ होतात? तर त्याचं उत्तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। ते उत्तर लिहिण्यापूर्वी तुम्ही आधी त्याची प्रस्तावना अशी करायची आहे की एषः प्रश्नः किंवा हा जो प्रश्न आहे तर तो अमरकोश या पाठातनं उद्धृत केलेला आहे। मग अमरकोशाचे रचयिता कोण आहेत तर त्यांचा उल्लेख करायचा आणि मग त्यानंतर अमरकोश कंठस्थीकरणाचा जो फायदा आहे किंवा जे फायदे आहेत ते या पाठामध्ये सांगितलेले आहेत आणि मग ते फायदे कोणकोणते आहेत ते सगळे पुस्तकात दिलेले आहेत। तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। तर बघा की तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते। तर एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत आणि क्वचित एकस्य शब्दस्य नैके भिन्नाः अर्थाः अपि वर्तन्ते। आणि एका शब्दाचे भरपूर अर्थसुद्धा आहेत वेगवेगळे। अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्ती वृद्धिं गच्छति। आणि काय फायदे होतात तर शब्दसंपत्ती वाढते। अमरकोश जो आहे तो आपण पाठ केला तर त्यानंतर आपली स्मरणशक्ती धारणाशक्ती वाढते। त्यानंतर उच्चारणसुद्धा शुद्ध होतं। तर अशा प्रकारे बरेच फायदे तुमच्या पाठामध्ये दिलेले आहेत आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहेत। पण हे मात्र निश्चित लक्षात ठेवायचं की सगळ्यात आधी प्रस्तावना करायची आणि प्रस्तावनेमध्ये हा जो प्रश्न आहे तो कुठल्या पाठातनं उद्धृत केलेला आहे, त्यानंतर या ग्रंथाचा रचयिता कोण आहे याचा उल्लेख तुम्ही करायचा। कारण 10वीला तुम्हाला अशा प्रकारेच उत्तर लिहावं लागतं आणि त्याची सवय तुम्ही आतापासून करायची। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न निर्माणं कुरुत। तर यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि ज्या वाक्याच्या खाली अंडरलाईन आहे किंवा अधोरेखित ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे किंवा अधोरेखित केलेलं आहे तर त्या शब्दाच्या जागी तुम्हाला प्रश्नार्थक शब्द तिथे लिहायचा आहे। तर बघा पहिलं वाक्य असं आहे वयम वित्तकोशे धनस्य संग्रहं कुर्मः। तर इथे धनस्य या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे आणि म्हणून धनस्य हा शब्द षष्ठी विभक्तीमध्ये असल्यामुळे तिथे प्रश्न असा विचारला जाईल बघा वयम वित्तकोशे कस्य संग्रहं कुर्मः। त्यानंतर पुढचं वाक्य आहे अमरकोशः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः। तर या वाक्यामध्ये संस्कृत शब्दानां या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे आणि म्हणून त्या शब्दाची जी लिंगवचन विभक्ती आहे तशा प्रकारेच प्रश्नार्थक शब्द तिथे येईल। तर वाक्य असं होईल बघा किंवा प्रश्न असा विचारला जाईल अमरकोशः केषां संग्रह ग्रंथः। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शब्दस्य वर्ण विग्रहं कुरुत। तर यामध्ये तुम्हाला जे 4 शब्द दिलेले आहेत त्याचे विग्रह मी इथे करून देणार आहे। तर ते तुम्ही बघून त्या प्रकारे विग्रह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। अर्थात आपण विग्रह करताना काय करतो की जो
शब्द आहे किंवा जो वर्ण आहे तर त्यामधला स्वर आपण बाजूला काढतो. व्यंजन आणि स्वर हे पृथक पृथक केले जातात. अशा प्रकारे तो विग्रह केला जातो. तर पहिला आहे संग्रहम, दुसरा आहे प्रयोगः, तिसरा आहे वर्तन्ते आणि चौथा आहे क्वचित. तर याचा विग्रह मी इथे दिलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे चौथामधला आ मेलनं कुरुत, यामध्ये विशेषण आणि विशेषण तुम्हाला विशेष्य आणि विशेषण दिलेले आहेत, त्यांची जोडी तुम्हाला तयार करायची आहे. तर बघा, कपाटिका तर त्याची जोडी असेल विशाला, कोशग्रंथ त्याची जोडी असेल पद्यमय, त्यानंतर कंठस्थीकरणम याची जोडी आहे सुलभम आणि अर्थाः भिन्नाः अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सूचनानुसारम वाक्य परिवर्तनं कुरुत. तर बघा, पहिलं वाक्य यामध्ये दिलेलं आहे छात्राः अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. तर बघा, यामध्ये सूचना अशी दिलेली आहे की स्म निष्कासयत, या वाक्यामधला जो स्म आहे तो तुम्हाला काढून टाकायचा आहे. तर ज्या वेळेला आपण स्म काढतो त्यावेळेला क्रियापदामध्ये परिवर्तन आपल्याला करावं लागतं. का करावं लागतं? कारण स्म जो आहे तर तो कशाचा सूचक आहे? भूतकाळाचा. आणि म्हणूनच कुर्वन्ति स्म असं केल्यानंतर त्यामध्ये स्म जेव्हा आपण काढून टाकणार तर क्रियापद जे आहे तर ते भूतकाळाचं होईल. तर छात्राः अमरकोशं कंठस्थं अकुर्वन अशा प्रकारे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, तेन कः लाभः भवति. तर या वाक्यामध्ये आपल्याला ते बहुवचने लिखत असं सूचना आहे, तर ते बहुवचनामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे. तर ते कसं होईल बघा, तेन के लाभाः भवन्ति अशा प्रकारे. तर त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे ते आहे वयमपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम. सूचना अशी दिलेली आहे एकवचनम कुरुत. तर हे वाक्य जे आहे ते आपल्याला एकवचनामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे. तर ते असं होईल अहमपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम. तर फक्त परिवर्तन एवढं होईल की जो आहे तर तो कुर्याममधला हलंत असेल, कारण विधिलिंग लकाराचं एकवचनाचं रूप जे आहे तर ते अशा प्रकारे आहे. तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात, समानार्थक शब्दम लिखत. तर पहिला जो शब्द आहे कोशः, तर याचा समानार्थी शब्द असा होईल संग्रह. त्यानंतर अमरकोशः या शब्दासाठी तुमच्या पुस्तकामध्ये जे शब्द आलेले आहेत त्रिकांडकोशः किंवा नामलिंगानुशासनम हे शब्द जरी तुम्ही लिहिलेत तरी काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे तो विख्यातः, त्याचा समानार्थी शब्द जो आहे तो आहे प्रसिद्धः. त्यानंतर सुलभम या शब्दाचा समानार्थी शब्द होईल सरलम. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे वाक्यम शुद्धम कुरुत. तर या वाक्यामध्ये या खालील सगळ्याच वाक्यांमध्ये कुठेतरी चुकीची विभक्ती वापरली गेलेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित करून लिहायची आहे. तर पहिलं वाक्य आपण बघूयात, ग्रंथालये कोशाय कृते एका विशाला कपाटिका अस्ति. तर बघा, आता कृते हे अव्यय वापरलेलं आहे वाक्यामध्ये. तर कृते या अव्ययासाठी कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते? तर षष्ठी विभक्तीची, आणि हे तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून इथे कोशाय या शब्दाची चतुर्थी विभक्ती दिलेली आहे, तर ते चुकीचं आहे. म्हणून इथे कोशस्य कृते असं होईल आणि शुद्ध वाक्य असं होईल बघा, ग्रंथालये कोशस्य कृते एका विशाला कपाटिका विद्यते. त्यानंतर पुढचं वाक्य आहे छात्राः ग्रंथालये विविधं पुस्तकानि पश्यन्ति. तर आता बघा, विविधम हा जो शब्द आहे तर तो पुस्तकानि याचं विशेषण आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की जे लिंगवचन विभक्ती विशेषाची असते तीच वचन विभक्ती विशेषणाची असते. त्यामुळे पुस्तकानी हे बहुवचनामध्ये असल्यामुळे तीच लिंगवचन विभक्ती विविध या शब्दाची असेल आणि म्हणूनच विविधानी पुस्तकानी. तर वाक्य आपलं असं होईल बघा, शुद्ध छात्राः ग्रंथालये विविधानी पुस्तकानी पश्यन्ति अशा प्रकारे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे अमरकोशे तिस्रः कांडाणी संती. तर आता बघा, कांडानी हे सुद्धा बहुवचनामध्ये आहे आणि लिंगवचन विभक्ती जी विशेषाची तीच विशेषणाची, त्यानुसार स्त्री शब्दाची सुद्धा तीच लिंगवचन विभक्ती असेल आणि म्हणूनच त्रीणी कांडानी. तर शुद्ध वाक्य असं होईल अमरकोशे त्रीणी कांडानी संती. तर आपला भाषाभ्यास जो आहे तो येथे संपलेला आहे.
माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.